नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज आहे गणेश चतुर्दशी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इथे ना आमची बाप्पाची तयारी वगैरे चाललेली आहे। गणपती बाप्पा मोरया। आणि ते बघा मी छोटीशी ना दारात रांगोळी काढलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छोटंसं मी असं ना डेकोरेशन वगैरे केलं, कारण गौरी पण आहेत आमच्या घरी। मग आम्ही गणपतीला काही जास्तीचं असं डेकोरेशन करत नाही, जेवढं आहे तेवढ्यामध्ये ना छोटंसंच असं डेकोरेशन वगैरे करून घेतो। आणि तुम्ही पाहू शकता बघा इथं ना शौर्य आणि बाबांचं आणि आहोंचं चाललेलं आहे लगबग। आणि चला आता मी त्यांचं थोडंसं शूट केलेलं आहे, कारण बाप्पा घरी येणार आहेत म्हणून मी सगळ्यांना आजच फरशा वगैरे पुसून घेतल्या। काल काही तयारी झाली नव्हती फरशा वगैरे पुसायची आणि सगळी घरातली साफसफाई मी आज सकाळीच केलेली आहे। आणि ते बघा शौर्य तुम्हाला हाय बोलतो। आणि मुलांना कसं गणपती बाप्पा येणार असल्या ना ते खूप म्हणजे खूप आनंदात असतात। आणि मी तुम्हाला ना जास्तीचं शूट करून काही दाखवलं नाही, सकाळी फरशा वगैरे पुसायचं आणि साफसफाई वगैरे, कारण मला तेवढा वेळच भेटला नाही, कारण गणपती बाप्पा येणार आहेत आणि आई पण ना बाहेर आज फंक्शनला जाणार आहेत। आणि ते मी आपली काल हरतालिकेची पूजा झाली होती ना त्याची उत्तर पूजा करते। आणि ते बघा मी पहिल्यांदा धूप दीप आरती वगैरे करून घेतलं आणि हे समयी सर्व आरत्या वगैरे हे अजून घासून घ्यायचे आहेत, कारण गणपती बाप्पा येणार आहेत ना, मग आल्यानंतर परत हे आरत्या वगैरे आपल्याला लागणार आहेत। आणि सर्व आता मी उत्तर पूजा वगैरे उतरून घेते। आणि जे ह्या आपण काल पूजा केली होती बघा, बेलपत्र फुलं फळं कणीस वगैरे ना, हे आपण नाही ते तिथे टाकून द्यायचं नाही। वाहत्या पाण्यामध्ये ना हे शिवलिंग सोडायचं किंवा कुठं झाडामध्ये असं टाकायचं नाही, फक्त पानं फुलं वगैरे ना ते आपल्या मळ्यामध्ये नेऊन ठेवलं तरी पण चालतं। आणि हे शिवलिंग आहे ना कधी पण ना वाहत्या पाण्यामध्येच त्याचं विसर्जन केलं जातं। आणि हे मी आता ना बाबा मळ्यात जातात तिकडं एक तळ वगैरे आहे, तिथं मी तळ्यात त्यांना हे शिवलिंगाचं विसर्जन करायला देते। आणि मी सर्व इथे ना पूजा सर्व उतरून घेतलेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता आता पूजा उतरले की मला सगळी घरातली अजून तयारी करायची आहे, कारण बाप्पा येणार आहेत म्हटले की नाही इतकी घाई गडबड ना मला वेळच भेटला नाही। काही थोडंसंच मी आज छोटासाच माझा व्हिडिओ झालेला आहे आणि ते मी सगळं झाडू वगैरे मारून घेतलं। आणि तुम्ही पाहू शकता छोटंसं बघा हे ग्रीन मॅट मी आणलेलं आहे, यंदाच आणलेलं आहे, खूप म्हणजे खूप छान भेटले बरं का आणि स्वस्तमध्ये पण भेटलेलं आहे। आणि इथे ना मी रव्याचे लाडू बनवायला घेतलेले आहेत, कारण सगळं एकदमच होणार नाही, कारण आता किती गौरी यायला 3-4 दिवसच राहिलेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकता याची मी पूर्ण रेसिपी काही तुमच्याशी शेअर केली नाही आहे, डायरेक्टच मी तुम्हाला लाडू वळवलेले दाखवलेत, पाकाचे लाडू बनवले आहेत आपल्या रव्याचे। आणि बाप्पा येणार आहेत म्हणून कालचा हरतालिकेचा उपास होता, तो काय अजून उपास आम्ही सोडलेला नव्हता, म्हणून इथे मी काल शाबू भिजू घातला होता, पण आम्ही शाबू खाल्ला नाही हरतालिकेला। चला म्हटलं आता बाप्पा येईपर्यंत ना काहीतरी थोडंसं शाबू वडे वगैरे करून घेऊया, कारण शौर्यला पण सुट्टी होती आणि आईचा आणि माझा उपवास होता। आणि शौर्य पण कसं सकाळी भात वरून केलं तर तो काही खाल्ला नाही, म्हटलं आता चला बाप्पा यायला अजून वेळ आहे, सकाळी 11 ते 11:45च्या दरम्यान बाप्पा घरी आणून ना आपण बाप्पांचं आगमन करायचं आहे। आणि मी हे ना 12:30 वाजता वगैरे तळून घेतलं, पण जास्तीचं काय असं खावंसं पण वाटत नाही, कारण बाप्पा येणार म्हटलं ना आपल्याला एक वेगळाच आनंद असतो आणि प्रत्येकांच्या घरी बाप्पा येतच असतो आणि सर्वांचं असं लगबग चालू झालेलेच असते बाप्पा येणार आहेत म्हणल्यावर। आणि ते मी खोबरं किसून घेतलेलं आहे, आईला पण ना एका ठिकाणी फंक्शनला जाणार आहे, त्यांनी पण बारशाचा कार्यक्रम आहे। आणि चला म्हटलं आता काहीतरी मग आई जाईपर्यंत मग लगेच मी सगळं मोदक वगैरे बनवून घेऊया। आणि इथे ना मी तूप गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं खसखस टाकून मग नंतर ना खोबरं वगैरे टाकलेलं आहे, खोबऱ्याचा एक किस, आणि नंतर ना गूळ टाकला आणि थोडीशी याच्यामध्ये वेलची पावडर पण टाकणार आहे, त्याच्यामुळे ना खूप छान असे आपले ना मोदक खायला टेस्टी होतात। आणि ना ह्याच्यासाठी आपण कणिक कशी मळायची तुम्हाला सांगते, पण मी ते काही डिटेल्स तुमच्याशी म्हणजे कणिक वगैरे मळताना मी शूट केलेलं नाही आहे। आता हे सारण थंड होईपर्यंत ना मी तुमच्याशी शेअर करते की गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडासा रवा टाकायचा आणि त्याच्यामध्ये ना 1 चमचा तूप टाकून ना आपण गव्हाचं पीठ मळून घ्यायचं, त्याच्यामुळे ना आपले मोदक एकदम असे खुसखुशीत आणि खायला टेस्टी आणि चिवट पण होणार नाहीत। पण मी ते माझ्याकडून चुकून राहून गेलेला आहे, तो व्हिडिओ डिलीट केला गेलेला आहे ते क्लिप। आणि तुम्ही पाहू शकता इथे आई ना छानशा अशा ना कळ्या करू लागलेल्या आहेत मोदकाला, आणि मी शूट करते, कारण आई म्हणले मी एक थोडेसे करून ना मी जाते आणि बाकीचे तू राहिलेले तू कर। आणि मी नाही म्हटलं त्यांना जवळपास ना 25-30 तरी ना मोदक होतील या पिठामध्ये, आणि राहिलेले 4-5 चपात्या बनवायच्या आहेत। आणि ते बघा आई छानशा अशा ना कळ्या करून छान असे मोदक तयार केले आणि 2 चाळण तरी होतील। इथे बघा तुम्ही पाहू शकता इथे मी
गरम पाणी ठेवलेलं आहे. उकडीचे मोदक बनवायचे आहेत आपल्या गव्हाचे, पण तांदळाच्या पिठाचे बनवा म्हटले होते, पण त्याला खूप वेळ लागतो. म्हटलं की चला ही गडबड, म्हणजे बाप्पा येतील घरी. आणि तुम्ही पाहू शकता इथे ना आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत. आणि इकडे बघा आहो आणि शौर्य दोघंही गेलेले आहेत, कारण पाऊस रिमझिम रिमझिम पाऊस आहेच. आणि मी शौर्यला नको म्हणलं होतं बरं का जायला, मग तरी पण शौर्यला खूप असं म्हणजे बाप्पा येणार आहेत म्हणून त्याला खूप असं उत्साह होता. मग एवढा पाऊस आहे तरी पण तो गेलेला आहे. लहान मुलं कसं त्यांना गणपती बाप्पा यायचं असले खूप म्हणजे खूप असं आवडत असतं. आणि ते बघा आहो आणि शौर्य दोघंही ना, म्हणजे आई आणि बाबा दोघंही गेलते फंक्शनला, आणि मी आहो आणि शौर्य आम्ही तिघंच होतो. आम्ही तिघांनी म्हणून इथं गणपती बाप्पाचं छानसं स्वागत वगैरे केलं. आणि छान इथे ना गणपती बाप्पा आपले आगमन झालेले आहेत. आणि ते ना आम्ही गणपती बाप्पाचं छानसं असं आगमन वगैरे केलं. आणि ते बघा शौर्याचे काही फोटो वगैरे काढलो. आणि ते ना आम्ही आरती पण करायला घेतली आहे गणपती बाप्पाची. आणि ते बघा शौर्य मला एकदा पाहतो आणि गणपती बाप्पांना एकदा. आणि ते आम्ही छानशी ना ते गणपती बाप्पाची आरती वगैरे केलो. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती आला रे आला. आणि ते ना आमचं गणपती बाप्पाचं छानसं आगमन वगैरे झालं. आणि ते ना शौर्य तुम्हाला गणपती बाप्पाचं एक सॉन्ग म्हणून दाखवतो. आजचा व्हिडिओ ना खूप मी छोटा बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत